अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती वाया गेलेली आहे आणि आता प्रत्यक्ष पाहणीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बांधावर आले आहेत। आतापर्यंत निकषानुसार मदत दिली जायची, पण निकष बाजूला ठेवून सरसकट मदत करणार असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यामुळे सरसकट म्हणजे नेमकी किती मदत होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत। पाहूयात। सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत। सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये दिलंय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोलापूर आणि लातूरचा दौरा केलाय आणि निकष बाजूला ठेवून मदत करू असा वायदा फडणवीसांनी केला। शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल। पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे। बाकी आम्ही सांगितलं आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल। ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ। कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाही आहे। एनडीआरएफ अर्थातच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाते। सध्या नेमका काय नियम आहे तेही पाहूया। शेतकऱ्यांना 2 हेक्टर म्हणजेच 5 एकर पर्यंत मदत मिळते। 2 हेक्टरला कोरडवाहूसाठी 17,000 म्हणजे प्रति हेक्टर 8,500 रुपये। सरकारनं जी 2,215 कोटी मंगळवारी जाहीर केली आहे ती मदत जून ते ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये झालेल्या नुकसानीची आहे। 31,64,000 शेतकऱ्यांना ही मदत मिळाली। पण आता गेल्या आठवड्याभरात ढगफुटीमुळे जो जलप्रलय झाला त्यासाठी निकष बदलून मदत करू असं मुख्यमंत्री म्हणाले। सोलापूरच्या माढा तालुक्यातील निमगाव, दारफळमध्ये तर लातूरच्या उजनी गावात फडणवीसांनी पाहणी केली। निमगावात स्थानिक अधिकारी आणि शेतकऱ्यांनी कसं नुकसान झालं याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली। सर 700 ते 800 कोटी रुपयांचं नुकसान आमच्या तालुक्यात झालेलं आहे। 23 गावं बाधित आहेत। एनडीआरएफची नुकसान भरपाई त्याच्यापेक्षा जास्त विशेष शेती मात्र सर सगळी पाण्यात माती वगैरे वाहून जवळजवळ 20-25 हजार एकर जमीन वाहून गेली। जर हे भरायचं तर 2 ते आपण हाईट देणार करता तेवढ्या वेळेला आपण सांगितलं की जे आपले नॉर्म्स आहेत त्याचे ते रिवाइज करायला सांगितले। जुने नॉर्म्स आहेत ते परवडत नाही, त्यामुळे नवीन नॉर्म्स करायला सांगितले आहेत। भराव करण्याकरता आपल्याला जास्तीची मदत मिळेल। सोलापुरात हेलिकॉप्टरमधून अतिवृष्टीची पाहणी केली, ज्यात गावच्या गाव कशी पाण्याखाली गेली हे हेलिकॉप्टरच्या दृश्यांमधून स्पष्ट दिसतं। सोलापूरच्या दारफळ गावात पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर दिवाळी आधीच मदत करू असं मुख्यमंत्री म्हणाले। कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। लातूरच्या उजनी गावात गावकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवादही साधला। यावेळी नष्ट झालेली पिकं शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवली। शेतीबरोबर घराचं, दुकानांचंही नुकसान झालंय, त्यामुळे शेती व्यतिरिक्त घरं आणि दुकानांसाठी देखील मदतीचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत। ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत। आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता 2,300 कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे। आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील ग्राउंडवर उतरलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील बांधावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला।
धाराशिवच्या कारंजा गावात एकनाथ शिंदे एनडीआरएफच्या बोटीनं दाखल झाले. अजूनही बऱ्याच गावांमधून पूरस्थिती कायम आहे, पण बोटीने शिंदेंनी पाहणी दौरा केला. तर अजित पवार यांनी देखील माढा आणि करमाळा तालुक्यातील पाहणी करत अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या. तहसीलदारांना फोन करून शिंगेवाडी गावात जेवण आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली. भोसले अजित पवार बोलतोय. मी आता शिंगेवाडीच्या परिसरात आहे, माढा तालुक्यात, परंतु विधानसभा मतदारसंघ करमाळा. शिंगेवाडीचे ग्रामस्थ अनेक मला इथं भेटले. त्यांचं गाव आत्ताही पाण्याने वेढलं गेलेलं आहे. तुम्ही आता जर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर असाल तर मुख्यमंत्री गेले किंवा ते जाणार आहेत लगेचच लातूरला, तर तिकडनं तुम्ही डायरेक्ट शिंगेवाडीला या. शिंगेवाडीला आणि तिथं लोकांना जेवण नाहीये, चहा पाणी नाश्ता नाहीये, असं नाही. आपण ह्याच्यामध्ये काटकसर करू नका. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. सरकारकडून आधाराची अपेक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणतायत त्याप्रमाणे निकष बाजूला सारून सरसकट मदत मिळेल अशी अपेक्षा. लातूरहून महेंद्र जोंधळे, सोलापूरहून सागर सुरवसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.